नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय डिंबे धरणावरती 31st ची पार्टी करायला आणि तिथे आपण खूप मजा करणार आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवसाची सुरुवात झाली घरच्या कामांपासून. हा आहे आमचा गोटा. त्यानंतर मी गेलो गवत कापायला. गवत कापून झाल्यावरती ते आणलं शेडमध्ये आणून टाकल्यावर मी फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यावरती केला मित्राला फोन. चलो लेट्स गो म्हटलं, जायचं आपल्याला डिंब्याला. त्याचं नाव आर्यन आहे. आर्यन नावाची पोरं तशी कोळसळे बरं का, पण जीव पण लावतात. त्यानंतर केले आम्ही सुरुवात आमच्या प्रवासाला. प्रवास खूप कठीण असेल असं तुम्हाला वाटतंय, पण कसलं काय बाबा, स्प्लेंडरवर बसून आम्ही दोघं भाऊ चाललोय मजा घेत. आमच्या गावापासून डिंबे म्हणजेच की चासगावापासून डिंबे जवळपास 20 किलोमीटर आहे. आणि भाई त्यात विषयच खोल. एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात गाडीचे हँडल, तरी पण एवढा व्हिडिओ स्टेबल आलाय, त्यात तर विषयच नाही. आमचे असे येडेचाळे पाहून रस्त्यावरची लोक नक्कीच म्हणतील काही मुंबईची गँग आहे. असो, मस्ती करता करता कधी आम्ही डिंब्यात पोचलो हे समजलंच नाही. डिंब्यात पोचल्यावर आम्ही ही व्हिडिओ शूट केली. फायनली भावांनो, आम्ही आलोय डिंबे धरणाच्या जवळ. शेवट रे भावा, शेवट पोचलो बघा. हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, ते डिंबे धरण आहे. या धरणाचं पाणी आमच्या गावापर्यंत येतं. आमच्याच नाही तर जवळपास 19 गावांना या पाण्याचा पुरवठा होतो. इथून जे खाली जाताना रस्ता आहे ना भाऊ, या टर्निंगला कायम पोलीस असतात, कारण इथून वरती भीमाशंकरला जायचा रस्ता आहे. भीमाशंकर डिंब्यापासून जवळपास 35 किलोमीटर आहे. पुढे ज्या गाड्या दिसतात ना तुम्हाला, त्या गाड्यांमध्ये बैल आहेत. आणि नेमकं आज डिंब्यामध्ये बैलगाड्याचा घाट होता. मी पण बैलगाडा प्रेमी आहे, पण आज वेळच नाही भेटला मला बैलगाडा बघायला, नाहीतर तुम्हाला नक्कीच घाट दाखवला असता. इथून थोडं पुढे गेलं की डिंबे धरणाच्या मागे एक मासे तळे, तिथं जस्ट आपण आता पोहोचलोय. चला मित्रांनो, नमस्कार. आपण धरण पाहू शकता. धरण बघा. इकडे गाडी लावलेली आहे आपण. सध्या तरी आपलं हे पार्किंग एरिया आहे इकडचा, आमच्या इकडचा गावाकडचा. आता आपण करणारे फिश फ्राय. बघा आत्ताच पोहोचलोय. मासा पकडलेला आहे. आता पाहू शकता प्रफुल्ल भाऊ चासकर यो म्हणजे चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचं सर स्वागत करत आहे. असं समुद्र नाही, धरण आहे. आणि बघा मासा आत्ताच टाकलेला आहे खाली. आता हे फ्राय करायला येणार आहे आम्ही. आर्यन भाऊ भोर आणि प्रफुल्ल भाऊ चासकर यांच्या सहमतीने आम्ही मासा कापलेला आहे, माशाचा जीव घेतलेला आहे. हा, मिळूयात पुढं. इथून थोडं वर गेलं की आता आमचं किचन म्हणजे प्रफुल्ल भाऊच्या ओळखीने आम्ही आलो इथं. SK फिश पॉइंटचं म्हणजे यांची ओळख आहे. चला जाऊयात आतमध्ये गेल्यावर तुम्ही पाहू शकता इकडं राईट साईडला व्हेज किचन आहे, म्हणजे व्हेज जे करायचं असेल कोणाला त्याला. आणि इकडं लेफ्ट साईडला नॉन व्हेज किचन आहे. ते लोटून झाल्यानंतर आता प्रफुल्ल भाऊंचं ऐका काय बोलतात ते. त्याच्यात कॉर्न फ्लावर आहे, अजून काय आहे, रवा आहे, मसाले आहे सगळे. नंतर त्यांनी पेटवला गॅस पेटवल्यावर काढले फिश बाहेर. एका फिशवर एक फ्री, एका फिशवर एक पिल्लू फ्री. पिल्लू आलं पिल्लू बाहेर. चला लावा आता मीठ मिरची. ते मसाले लावलेले. आता मसाल्यानंतर लावले पीठ. ते कॉर्नफ्लावरचं पीठ लावले. त्याच्यामध्ये मसाले बिसाले सगळं काय आहे ते येतं, त्यालाच माहिती बाबा काय लावलं त्याने. नंतर टाकला फिश फ्राय करायला एकदम गरम तेलात. आणि याची जी एप आहे ना, याच्या जी एपची खूप आहे ना, सबस्क्रायबर आहे युट्यूबवर. आम्हाला सारखं सांगत असतो, पण कधी भेटवत नाही. तलवार राहिलेली आहे आणि आमचा भाऊ तलवार आणायला गेलाय. आणि हा
हा आहे मासे फ्राय कच्ची कढी पुरी. आपण पाहू शकता माशाचं फ्राय करण चालू आहे. आणि ह्या याच्यात हा मोठा असा दांड केवढा लायटर आहे प्रफुल्ल शेट चासकर यांच्याकडे. मासा फ्राय झालेला आहे आता. दिसण्यावरून तो भारी वाटते, पण पाहूयात काय विषय नक्की. चला, लिंबू कापलाय, कांदा कापलाय, सगळं काम झालेलं आहे. आमच्या आचार्याने सगळं काय केलेलं आहे. सजवूयात आता थोडंफार. आता आमच्याकडे काय एवढं नव्हतं म्हणून थोडंफार सजवलंय असं. आता हे नेलं आम्ही आमच्या टेबलवरती. टेबल म्हणजे असलं त्यांनी एसके पॉइंटनी काय केलंय ना भारी. बसायला विसायला एकदम खाट मस्त, एकदम टॉप मध्ये. नाद कुळा नाद. आताच आपलं जेवण झालेलं आहे. काय होतं रे जेवण? फिश फ्राय. कोणता फिश होता तो पेंगेसिस होता. पेंगेसिस कोणता तरी होता. आजी जेवतो तिथं. आजी बरं आहे का? चला आपण जाऊयात आता जिथं फिश तयार करतात, प्लांट करतात, तिथं जाऊयात आपण. इकडे जायचं का? इकडे जायचं? कुठे जायचं? कुठं पण जाऊ चला. पण पोहोचलोय आता एसके फिश पॉइंट पाशी. मासे तळ म्हणजे तळ नाही, ते धरणाच्या मध्ये फ्लोट होते. एवढा सगळा लोड त्या प्लॅस्टिकच्या कॅन्डानं तरंगतोय. मग बघा आता प्रफुल्ल शेड वाढतात याची रस्सी. आता आपण हिथून तिकडे जाऊयात एसके पॉइंटला मासे बघायला. मासे बघायला हिथून तिकडे जायला यांनी केलेले ड्रमाचं जुगाड, म्हणजे पाण्यावर तरंगता येत चांगल्याच पैकी. आता याला बोट पण नाही म्हणता येत. येण्या जाण्यासाठी या जुगाडाचा वापर करतात. आता हिथून तिथं जायला तिकडची रस्सी ओढायची आणि परत रिटर्न यायला हिकडची. आईला राव, होडीपेक्षा जास्त मजा मला याच्यातच वाटली. भारी आहे. आता प्रफुल्ल शेट आपल्याला सांगतात हे फिश पॉइंटची माहिती. आपण आता माहितीची सुरुवात यांच्या रूम पासून करू. चला जाऊयात. आता प्रफुल्ल शेट सांगतात ते आम्हाला ज्ञान गाथा. हे बघा यांची पुस्तकं. पण हे मासं पाहून मला नाही वाटत हे अभ्यास करत असतील. हे मासच खात असतील भाई दिवसभर. एसके फिशरीजचा प्लांट आहे. हे रेड तिलापिया आणि ब्लॅक तिलापिया. तिकडे पँगॅसिस जातीचा मासा आहे. याला 1 किलो पर्यंत वजन होण्यासाठी कमीत कमी 10 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जे पँगॅसिस आहे त्याला 8 महिने लागतात साधारण. वाव, भारी भारी दिसते बा. दिस इज द व्यू ऑफ द इयर एंडिंग 2023. 1 डिसेंबर असा साजरी करतो भावांना आम्ही आमच्या गावाकडे. तुम्हाला जास्त लागते पाणी. नीट धर की आहे घाले. नीट धर की सरळ असा आडवा लाईन. नाही तर खेळतोस तुला. धरते असं उलट पालट असं असं टाक व्हिडिओ असा व्हायरल तरी माग. ए असं नाही, हे चुकीचं. त्याच्यात मोठा काही दिसला नाही. फोन पडला तर फोन ते तिकडून जा की. याडा आहे का रे तू? गाव इथून उड्या मारतो मी. इथून पोहतो हे उड्या मारण्यासाठी. हा का? हा भारी असं कुठे ठीक आहे तिकडे जा. काय याच्यात मास दिसत नाही. एकच आहे का? 3 टन आहे याच्यात. याच्यात 3 टन आहे. याच्यात ज्याच्यात जाळ आहे ते सगळ्यात 3-3 टन मास. हे आंधळ आहे काय रे? म्हणजे कोणती खाय नाही. चल इकडे इकडे लाल मास दाखवतो. चल त्याला रेड शिलापी दाखवू. आपण पूल घालणार. बस बस ओके. का रे नको पुन्हा काय त्याला काय मग? घाबरायचं नाही. नाही अजिबात नाही. तर
मी आहे ना हा? काढला भाऊ मागाशीच. नंतर केली आम्ही पोहायला सुरुवात म्हणजे मला धरणात उडी मारायला भीतीच वाटत होती. पाणी पण लय गार होतं आणि मला इथून पुढे आले होतं, पुढं चढताच नव्हतं येत. कसं बस चढायचा प्रयत्न करत होतो पण याला बघा चढता येत नाही. चढता येत नाही, हा कधी शिकायचा काय माहित आता. शिकवतो बाळा तुला. असं एवढं प्रफुल्ल भाऊच्या उडीने अख्खं फिश पॉइंट हादरलं. चल जाऊ खाली. चल ना. काय घाबरला काय मग कस काय रे? लय खोलण्याच नाही तर 40-45 फूट खोल असं माती आणू शकतो आपण. आण बर माती इथून खाली. हे बघ बर का. तर बघ चिनव कसा मारायचा. ए तू माती आण खाली. मला बघ. चेक करावं लागेल ना किती फूट. मला बघू देस तू माती आणतोय का. चिनव मारायला भारी आहे का रे? नाही तू माती आण. हे मजा येते ना. अरे आणतो का नाही. अरे बावडा त्याला मी सांगतोय 40-45 फूट खोल असेल माहिती तो खाली जाईल. इथे असं बघा हा बोलला की माती आणतो पण आता चल ना नाही. माती आणू. चल माती आणू चल. पळे ग बाबा, गळटाटी फाटायला लागली माय आता. काय बोलतोय बघा हा मुलगा. त्या पहिल्या गाड्यात निघन त्या दिवशी त्याचा गळ सोडलेला 40 फुटाचा गळ गेला होता. जा बरं किती फूट खाली जातोय बघू दे. काय व्हिडिओ बनवायचा जा ना. अरे खरं नाही. करता काय मला जा बरं किती वेळ बाहेर येत नाही बघू दे. खाली जा. मार ना उडी. पळ. का रे बस झालं का? ए जा ना. चल ते टाकी जाऊ बोल. काय म्हणते माझी वजन इथपर्यंत गेल तरी ती टाकी. त्याच कर. बघा हा डोक्या मासा कुठं गेलाय आता बघा. हे बघा निघाला बाहेर. चंपकलाल चाचा मेहता, तारक मेहता का उल्टा चष्मा का दूसरा भाई, चंपकलाल मेहता, प्रफुल्ल तस्कर. All my friends are toxic, all ambitionless, so rude and always negative. I need new friends, but it's not. धरणाचं पाणी बघ किती स्वच्छ आहे, एकदम निर्मळ पाणी. आणि त्या पाण्यामध्ये हा अंडर वॉटर स्विम करतोय. कसलं एकदम भारी व्ह्यू वाटतोय एकदम. तिथून पुढे आर्यननी मारली पाण्यामध्ये उडी. आर्यन गेला पुढे पोत. प्रफुल्लला काय उतारला, प्रफुल्ल गेला माग त्याला बुडवायला. तर आपण बघा काय होते पुढे. ते बसल्यात मस्ती खेळत. आता येते ना. आता मला बोलले की फोटो काढू. आता फोटो बघा यांचे काय चाळे चालले ते. काही नाही असलेलं नाही. स्पायडरमॅन पोच दे. ते कसं करते असं करते ना असं करते ना. स्पाइडरमैन तूने चुराया मेरे दिल का चैन. आला का बाळा. जवळ जरा. जवळ चल रे. आणि तू घाबरू नको रे. बुडला तर आहे दुसरा. या इकडं. ओके. दोन्ही येड्या भोकाचे मासे आलेले आमच्या पायापाशी. आमच्या चरणस्थव. पोहून झाल्यावर आम्ही निघालो देवीच्या पाया पडायला रस्त्याने जातानीच आम्हाला लिंबे धरणाच्या कोपऱ्यावरती आजीबाबा भेटले. आजीबाबांचं प्रेम पाहून अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं. आपण पहा आजीबाबा काय बोलतात ते. बाबांना दिसत नाही हो. काहीच नाही दिसत. मग बाहेर कशी काय घेतली बाबा. आजीने सांगितलं. मग मी सांभाळून घेते. आजीबाबांचा हा व्हिडिओ आपण या व्लॉग मध्ये नाही घेऊ शकत, कारण व्हिडिओ खूप लांबेल. त्यामुळे याचा पार्ट 2 करूयात आपण. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.